केतनभाई, हाजी नमस्ते. आत्ताच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सोलापूर मुंबई आणि सोलापुरातून बेंगळुरू या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अधिकृत तशी तारीख देखील घोषणा केलेली आहे. तुम्ही या निर्णयाकडे कशा पद्धतीने बघता? कारण सोलापूरच्या विमान सेवेसाठी तुम्ही बराच काळापासून लढा दिला होता, तुम्ही तुमच्या सहकार्याने. निश्चितच अकबरभाई, ही जी विमान सेवा चालू होती, आमचे जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते पूर्णत्वात होताना दिसत आहे. आदरणीय उड्डयन मंत्री व पालकमंत्र्यांनी जसा शब्द दिला होता त्या शब्दामध्ये थोडा वेळेमध्ये फरक पडला, पण निश्चित विमान सेवा चालू होऊ लागली. आत्ताच मला मुंबई विमानतळावरनं एक फोटो सुद्धा आलेला आहे. त्यामध्ये विमानाचा स्लॉट दाखवते ते सगळ्या टीव्हीवर की सोलापूरची विमान सेवाचं टायमिंग हे आहे म्हणून. म्हणजे एक आनंदाची गोष्ट. आता ह्या अगोदर सुद्धा 2 वेळा डिक्लेअर केलं होतं, पण आता निश्चितच आपली सोलापूरची विमान सेवा चालू होईल. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की वेळेबद्दलचं त्यांचं सकाळी लवकर पाहिजे आहे, पण आम्ही त्या सर्वांना सांगू इच्छितो की वेळ एकदा विमान सेवा चालू होऊ दे, ऑटोमॅटिक तिथं स्लॉट मिळेल. मुंबईचा जो अदानी एअरपोर्ट आहे तिथं सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे, त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला बेंगलोर सुद्धा चालू होत आहे. बेंगलोरचे सुद्धा उद्योजक सोलापूरला येण्यासाठी फार उपयोगी आहे आणि बरेच पोरं आपले बेंगलोरला सुद्धा कामाला आहेत, त्यांना सुद्धा येण्या जाण्यासाठी सुविधा होईल. 2 रात्र त्यांचे वाचतील, यायची एक रात्र आणि जायची एक रात्र. निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, ज्यावेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा लवकर चालू होईल, पण सगळं सुखरूप होऊन कुठल्याही पुढाऱ्याचा साथ नसताना सुद्धा आम्ही लढलो आणि सर्व पत्रकारांनी मीडियाने आम्हाला साथ दिला व आज हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सर्वांनी मिळून स्वागत करायला पाहिजे. वेळेबाबत किंवा चर्चा करून निगेटिव्ह बोलण्यात काय अर्थ नाहीये. जे प्रवास करत नाहीत तेच निगेटिव्ह बोलत असतात, तर कृपया कोणी निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्ह बोलावं आणि सगळ्यांनी स्वागत करावं. सोलापूरची विमान सेवा निश्चितच यापुढेही चालू राहील असे सर्वांनी प्रयत्न करावे. तत्पूर्वी म्हणजे सोलापूर गोवा या मार्गावर हवाई वाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. खास करून म्हणजे उद्योजकांसाठी, म्हणजे सोलापुरात म्हणजे मोठमोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी किंवा सोलापुरातील उद्योजकांना मुंबई बेंगलोरला जाण्यासाठी हे दोन्ही ठिकाण किती महत्वाचे आहेत, मुंबई आणि बेंगळुरू? हा, निश्चित महत्वाचे आहेत. कारण की आता आपल्याकडे कनेक्टिंग फ्लाईट गोव्यापासून लोक इतर शहरामध्ये जात होते. दिल्लीला जायचं असेल, बेंगलोर जायचं असेल, आणि ज्याला वेळ महत्वाचा आहे ते पैशाकडे बघत नाहीत, ते वेळेकडे बघतात. त्यामुळे तिथं सुद्धा आता 70% पेक्षा जास्त गोव्याची विमानसेवा फुल चाललेली आहे. आणि दुसरी एक आनंदाची बाब अशी आहे की ऑक्टोबर पासून सोलापूर गोवा ही विमानसेवा सुद्धा रोज होत आहे. सध्या आठवड्यात 4 दिवस आहे, ती सुद्धा रोज व्हायचं आमचं बोलणं झालंय कालच मॅनेजरशी. तर त्यांनी म्हटले की आम्ही ऑक्टोबर पासून रोज ही सेवा चालू करत आहोत. म्हणजे धंदा मिळत असल्याशिवाय कोण चालू करणार नाही ना, वाढवणार नाही. निश्चितच सगळ्यांना बिझनेस मिळू लागलेला आहे आणि सोलापूरच्या उद्योग भरभराटीला सुद्धा हे कामाला येईल असं मला वाटतंय. केतनभाई, म्हणजे सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी जवळपास 6 ते 8 तासाचा अवधी आपल्याला लागत होता. वंदे भारत ट्रेन सुरू झाली, तो अवधी कमी झाला. पण एखाद्या महत्वाच्या मीटिंगसाठी, महत्वाच्या डीलसाठी, म्हणजे उद्योजकांना मुंबईला जाण्यासाठी विमान सेवा महत्वाची होती. आणि खास करून बेंगळुरू सारख्या IT इंडस्ट्रीज ज्या ठिकाणी आहेत, अशा शहराला जोडणारा आपला सोलापूरचा आता हा जो स्लॉट मिळालेला आहे तो भविष्यातील डेव्हलपमेंटच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे? कारण सोलापूर देखील IT पार्क वगैरे होणार आहे, त्यासाठी जागेचा शोध सुरू झालेला आहे. अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. कारण की आता सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी तत्काळ कलेक्टर साहेबांना आदेश दिले की सरकारी जागा कुठे कुठे पहा, की आम्ही आमच्या MIDC कडून तिथं ITची बिल्डिंग उभा करून सर्व सुखसोयी उभा करून देऊ आणि IT इंडस्ट्रीला आपण इथं बोलवूया. त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच IT उद्योजकाला सोलापूरला आणलं आणि सोलापूरचं सगळं सिच्युएशन दाखवलेली आहे आणि जिल्हाधिकारी मनापासून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 ते 5 जागेचं सर्वेक्षण पण केलेलं आहे आणि रिपोर्ट आज उद्यामध्ये तयार होत आहे. तो रिपोर्ट गेल्या गेल्या ताबडतोब त्याची हालचाल चालू होणार आहे. हे आम्ही स्वप्न बघितलं होतं आंदोलन करतेवेळी, ते सगळं पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे संपूर्ण विकास मंच व आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं होतं विकास मंचच्या लोकांनी, 498 संस्थांनी आम्हाला लेखी पाठिंबा दिला होता. 498 लोकांनी आपल्याला सहीचा पाठिंबा दिला. 498 लोकांची संस्थांनी पाठिंबा दिला लेखी, आणि 12,980 लोकांनी आमच्या तिथं आंदोलन स्थळी येऊन सह्या करून आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळेच आम्ही हे लढाई लढू शकलो.
आणि पत्रकार लोक, मीडिया, मल्टीमीडिया यांनी तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी आम्हाला जो साथ दिला त्यामुळं हे प्रयत्न सक्सेस झाले आहेत. आता याच्यावरनं एक कळतं, एकजुटीने काम केलं तर शहराचे पुढारी काम नाही केलं तरी आपण लोक, जनसामान्य माणसं, सामान्य मतदार आपण कुठलंही काम करू शकतो याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. केतन भाई, असं बोललं जाते की विमान सेवा आणि जो गोरगरीब कामगार वर्ग आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, पण सोलापूरचं म्हणजे औद्योगिक असेल, कृषी असेल किंवा आपल्या इथं उत्पादन होणारे डाळिंब असेल किंवा इतर जे टेक्सटाईल इंडस्ट्रीज असेल याच्या व्यवहारासाठी म्हणजे सामान्य लोक किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विमान सेवा किती फायद्याची आहे, ते जरी प्रवास करत नसले तरी. निश्चितच फायदा होईल. फक्त डाळिंबच नाही, आपल्याकडे द्राक्ष आहेत, बोरं आहेत आणि विशेष म्हणजे आता आपल्याकडं केळीचं सर्वात हायेस्ट एक्सपोर्ट चाललेलं आहे. सगळ्याच्या दृष्टिकोनातून आता काय होऊ लागलंय, केळी हे जे मागचे बिचोलिये दलाल लोक आपल्याकडनं माल घेऊन जातात व ते एक्सपोर्ट करतात. सगळी मलाई ते खाऊन जातात. आपल्या शेतकऱ्यांना त्याची किंमत कमी मिळते कारण की फॉरेनरचा जो खरेदीदार आहे त्याच्या विमान सेवा नसल्यामुळे तो खरेदीदार डायरेक्ट सोलापूरला येत नव्हता. आता विमान सेवा चालू झाल्यानंतर तो खरेदीदार डायरेक्ट सोलापुरात येईल आणि इथं बसून तो पैसे वाटप करेल आणि त्यांना डॉलर रुपी पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळतील. तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तसंच जे कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी विमान सेवाचं स्वप्न आहे, पण आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे पुढे देश का आम नागरिक उडान योजना जी केलेली आहे त्याच्यामध्ये 50% सवलत ही उडान योजनेमध्ये देणार आहे. पुढच्या उडान योजनेमध्ये आपलं सोलापूरचं नाव ते घेणार आहेत. त्यामुळे 50% तिकिटामध्ये दर सुद्धा कमी होईल आणि स्लीपर घालणारा मनुष्य विमानात फिरू शकेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, उद्योजक आल्यानंतर आपल्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल. हे सगळे रोज आंदोलन आणि जे सगळे झेंडे घेऊन आपले युवक फिरतात त्या सगळ्यांना आळा बसेल. त्यांना आता हाताला काम नसल्यामुळे बिचारे ते पुढाऱ्यांच्या मागे जाऊन झेंडे घेऊन हिंडतात, ते कमी व्हायला पाहिजे. मावा, मटका आणि मिरवणूक आम्ही जे वाक्य म्हणत होतो ते प्रमाण कमी झालं तर निश्चितच सोलापूरचा विकास होईल. आता आमचं दुसरं टार्गेट आहे की उद्योग सोलापुरात आणणे. आता सुभाष बापूंनी पर्यटनसाठी आता मिटिंग घेतली होती, पर्यटन सप्ताह करू आलेत. पर्यटक लोक आपल्या सोलापुरात आल्यानंतर सोलापूरचं वैभव बघतील, स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याचे कामं झालेले ते बघतील आणि निश्चितच सोलापूर आता कोणी थांबू शकणार नाही. कोणी किती जरी प्रयत्न केला की सोलापूरला डावलण्यासाठी तर आता सोलापूर आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे आणि निश्चितच आमची पिढी तर गेली पण पुढच्या पिढीला याचा निश्चित फायदा होईल अशी आशा करूया. निश्चितच म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगळुरू ही विमान सेवा आवश्यक असल्याचं मत तुम्ही व्यक्त केलात. केतनभाई, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.